तर माझी पॅकिंग आता झाली आहे आणि थोडंसं कॉस्मेटिक्सचं बाकी आहे पॅक करायचं. तर मी हे फटाफट पॅक करते आणि माझी एक अपॉइंटमेंट आहे, तर ती कसली आहे ती मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगते. सो ही होती ती इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट, कारण की जवळजवळ मला 1.5 वर्ष झाला हेअर कट करून आणि मला खूप स्प्लिट एंड्स पण आले होते. तर मग मी फायनली मनावरती दगड ठेवून म्हटलं की नाही, एक हेअर कट करूया छान. तर मी हा लाँग लेअर हेअर कट केला आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा हा नवीन हेअर कट अँड लुक कसा दिसतो आहे. अँड आय एम ऑल सेट टू गो फॉर गोवा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल, मजेत असाल. तुम्हाला थंबनेलमध्ये बघून कळालंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. आम्ही चाललो आहोत गोव्याला. आणि गोव्याला किती दिवसांचा स्टे असणार आहे आणि आम्ही कुठे थांबणार आहोत ते मी तुम्हाला हळूहळू ब्लॉगमध्ये सांगत जाईल. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत प्लॅन करत असाल तर हा ब्लॉग न स्किप करता एंडपर्यंत बघा. आणि त्यात जर तुम्ही मॉन्सूनमध्ये जाणार असाल तर हा ब्लॉग डेफिनेटली बघा, कारण की गोव्यामध्ये आता पाऊस सुरू झाला आहे. चला तर स्टार्ट करूया आपल्या या अमेझिंग जर्नीला. बोला गणपती बाप्पा मोरया. नेहमीसारखं आम्ही वाशीवरून न जाता अटल सेतूवरून जाण्याचं ठरवलं. रात्रीच्या वेळी अटल सेतूवरून प्रवास करणं हा एक खूप सुंदर अनुभव होता. या रूटमुळे आम्ही शिवडीपासून पनवेलला अर्धा तासातच पोहोचलो. तर आता आम्ही CNG भरायला थांबलो होतो. CNG भरलं, वॉशरूमला जाऊन आलो. दादा किती CNG बसला? 362चा बसलं. अप्रॉक्स 4 किलो आलंय. पनवेलच्या पुढचा पेट्रोल पंप आहे हा. ओके. महानगर गॅसचाच पेट्रोल पंप. खूप वर्षांनी आम्ही मुंबई गोवा हायवेला रात्रीच्या प्रवासाला निघालो. आता जस्ट रिमझिम पाऊस सुरू झाला होता आणि तेवढ्यात सुंदर अशा गणपती बाप्पांच्या मूर्तीचं दर्शन झालं. नवीन हायवे जरी छान असला तरी पोलादपूर जवळ आल्यावर कशेडी घाटाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हायवे ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे, पण संगमेश्वर आणि काही पॅचेस थोडेसे बाकी आहेत. सकाळी 6:15 दरम्यान आम्ही ट्रान्झिशन ब्रेक घ्यायला थांबलो. थोडीशी पॉवर नॅप घेऊन जेव्हा मी उठले तेव्हा आम्ही सावंतवाडी क्रॉस केलं होतं आणि मॉन्सूनने गोव्यामध्ये एंटर केल्यामुळे दोन्ही बाजूला छान अशी हिरवीगार झाडं दिसत होती. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा. जसं तुम्ही बघितलं असेल की आपण जसं रत्नागिरीमध्ये एंटर केलं तेव्हापासून पाऊस चालू झाला आहे, पण गोवामध्ये आल्यापासून एकदम फुल फ्लेजमध्ये पाऊस चालू झाला. तर आता आपण हॉटेलवर पोहोचलो आहोत. आता 9 वाजले आहेत, पण सीन काय आहे की ना 1चा चेक इन टाईम आहे आणि आपण पोहोचलो लवकर. आता आम्ही लगेच रिसेप्शनवरती ठेवलं आहे आणि ब्रेकफास्ट करून येणार आहोत. तोपर्यंत ते बोलले 11 वाजेपर्यंत 10:30पर्यंत चेकआउट होईल लोकांचे आणि मग 11 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला रूम अरेंज करून देऊ. तर आता वाजलेत सकाळचे 9 आणि मौसम इतकं मस्त झालं की असं वाटतं की संध्याकाळचे 5-6 वाजले. तर आता मी मस्त पुरी भाजी ऑर्डर केली आहे ब्रेकफास्टसाठी. आता हॉटेलमध्ये आम्ही चेक इन करतोय आणि बाहेर असा रिमझिम पाऊस सुरू झाला. या हॉटेलचं नाव आहे सिया सिग्नेचर आणि हे लोकेटेड आहे कलंगूट बीच जवळ. चेक इन करून मग आम्ही रूम मध्ये आलो. सो हा आमचा रूम आहे पुढील 3-4 दिवसांसाठी. वॉशरूम क्लीन आहे. हे ते स्टोरेज दिलंय त्यांनी. वॉर्डरोब. ओव्हरऑल स्पेशियस रूम आहे 2 जणांसाठी आणि मी तुम्हाला बाल्कनीमधला व्ह्यू दाखवते. इथे बसून तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत मस्त चिल आउट करू शकता. आणि हा बघा बाल्कनीमधून व्ह्यू फुल. सो आता थोडा वेळ आपण आराम केला आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडं बीचवरती फिरायला चाललो. आपण चाललो आहे कॅलंगट बीचला. कॅलंगूट आणि बागा हे गोव्यामधील खूप फेमस बीचेस आहेत. बीचच्या एंट्रन्सलाच दोन्ही बाजूला वाईन शॉप आहेत.
पण इथे विकत घेऊन बीचवर पिण्याची चूक करू नका, कारण बीचवर ड्रिंक करणं अलाउड नाही आहे. बीचवर तुम्ही शॅक्स वर बसून ड्रिंक करू शकता. इथे तुम्हाला जेट स्की, पॅरासेलिंग सारखे भरपूर वॉटर स्पोर्ट्स करायला भेटतात. हा बीच नेहमीच खूप क्राऊडेड आणि लाईव्हली असतो. बीचवर आंघोळ करून आल्यानंतर तुम्ही या शॅक्स मध्ये बसून सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. त्यानंतर आम्ही बीचलाच लागून असलेल्या या वन कॅलंगूट हॉटेलमध्ये आलो. हे हॉटेल सी फेसिंग आहे आणि इथला ॲम्बियन्स खूपच अमेझिंग होता. इथे आम्ही मसाला पापड, सॅलड, काही मॉकटेल्स आणि चिकन टिक्का ऑर्डर केलं होतं. इथली फिश थाली सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आम्ही बीचवरून आलो 5-6 वाजता आणि त्याच्यानंतर थोडा वेळ पूलमध्ये चिल आउट केलं आणि जे झोपलो ते आता रात्रीचे 10 झाले. आज रेस्टच होता, कारण की आदल्या रात्री पूर्ण वेळ आम्ही ट्रॅव्हल करत होतो. सगळ्यात आधी उठल्यावरती आता डिनर ऑर्डर केलं. डिनरमध्ये आम्ही चपात्या, प्रॉन्स मसाला, चिकन मसाला, रायता, स्टीम राईस, वेज पुलाव आणि सॅलड ऑर्डर केलं होतं.